पुढच्या बातमीकडे आता वळणार आहोत। बातमी आहे राऊतांसंदर्भातली। काँग्रेसलाही सोबत घेण्याची राज ठाकरेंची इच्छा आहे, मात्र ही फक्त भूमिका आहे, निर्णय नाही, असं सूचक वक्तव्य संजय राऊतांनी केलंय आणि यावर पक्षाची भूमिका राज ठाकरे मांडतील असं संदीप देशपांडे यांनी म्हटलंय। राऊतांच्या या वक्तव्यानंतर मनसे नेते नाराज असल्याची चर्चा होती आणि यानंतर संजय राऊतांनी राज ठाकरेंना मेसेज केलाय। मी फक्त भूमिका असल्याचं बोललो होतो असं राऊतांनी राज ठाकरेंना सांगितलंय। मनसे ठाकरेंच्या सेनेसोबत जाणार असेल तर ती मवियात येणार का, यावर आता हालचाली सुरू झाल्या आहेत। काँग्रेसलाही सोबत घेण्याची राज ठाकरेंची इच्छा आहे, मात्र ही फक्त भूमिका आहे, निर्णय नसल्याचं राऊतांनी म्हटलंय। तर पक्षाची भूमिका राज ठाकरे मांडतील असं म्हणत संदीप देशपांडे यांनी राऊतांवर प्रतिक्रिया दिली आहे। आता राज ठाकरे यांची इच्छा आहे की आपल्याला महाविकास आघाडीतला घटक पक्ष असलेला काँग्रेसला सुद्धा सोबत घेणं गरजेचं आहे। ही त्यांची एक भूमिका आहे, त्याचा अर्थ निर्णय नाही। मी परत बघा मी काय म्हणतोय, कारण प्रत्येकाचं या राज्यामध्ये स्थान आहे। महाविकास आघाडीचा याच्यामध्ये काही संबंध नाही। आमच्या पक्षाची भूमिका ही सन्माननीय राजसाहेब ठरवतात आणि सन्माननीय राजसाहेबच मांडतील आणि आमच्या पक्षाचे जे अधिकृत प्रवक्ते ते मांडतील, बाकी कोणी नाही। राऊतांच्या वक्तव्यानंतर मात्र मनसेच्या नेत्यांमध्ये नाराजीचा सूर असल्याच्या चर्चा होत्या। मात्र राऊतांनी आपल्याला मेसेज करून इच्छा असून हा निर्णय नाही असं राज ठाकरेंनी प्रवक्त्यांना सांगितलं। तर काँग्रेसनं आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुका एकट्यानं लढल्या पाहिजेत असा कार्यकर्त्यांचा सूर दिसून येतोय। आणि काँग्रेसचं नेतृत्व दिल्लीमध्ये, काँग्रेसच्या नेतृत्वाला इथे अधिकार घ्यायचा, कोणताही निर्णय घ्यायचा अधिकार नाही, हे मान्य केलं पाहिजे। जसं अजित पवार किंवा आहे तुमचे एकनाथ शिंदे ते निर्णय घेऊ शकतो, त्यांचा निर्णय अमित शाह घेतात। मुंबई काँग्रेसचे पदाधिकारी आहात, तुमचा निर्णय खूप महत्वाचा है, बरोबर है सर? मुंबई के सभी पदाधिकारियों का जिस तरह से नेताओं का कहना है, आने वाले इलेक्शन में हमें अकेला जाना चाहिए, क्योंकि 227 वार्ड में जो है कांग्रेस की ताकत है। जिथं जिथं एकमेकांची गरज आहे तिथे एकमेकांना घेतील, जिथं गरज नाही तिथे घेणार नाही। त्यामुळे मला असं वाटत नाही की याच्यात काँग्रेसची भूमिका ही एकटे लढण्याची। राऊतांनी केलेल्या दाव्यानंतर भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेकडून टीका करण्यात आली आहे। आक्रमक हिंदुत्ववादी भूमिका घेणारे राज ठाकरे हे काँग्रेसला चालतील का? 6-6, 7-7 वेळेला भेटून देखील या दोघांची युती होत नाही। जोपर्यंत सोनिया गांधी आणि राहुल गांधींच्या दरबारातून यांना परवानगी मिळत नाही, तोपर्यंत यांच्या आघाडीचा किंवा युतीचा निर्णय होणार नाही। त्यावेळी राजसाहेब महाविकास आघाडीमध्ये येत आहेत की येत नाहीत मला माहीत नाही, परंतु राजसाहेब नक्की ही महाविकास आघाडी करत असताना स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दलची काँग्रेसची नक्की भूमिका काय हे विचारतील। हमने एमएनएस के साथ हमारा कोई अलायंस नहीं है, हमने इसके बारे में बात भी नहीं किया है। हमसे कोई भी बोला भी नहीं इसके बारे में। हमारे महायुति में, हमारे महाविकास आघाड़ी में कांग्रेस है, एनसीपी है और यूबीटी है, और कोई पार्टी के शामिल करने का कोई बातचीत नहीं हुआ है।